तर मला असं वाटायला लागलं की मी वयाची 26 वर्ष ना वाया घालवलेत, काय एक्सप्लोरच नाही केलेलं आहे. म्हणजे आता मी लोकांना भेटतोय, एक्सप्लोर करतोय, नवीन नवीन लोकांच्या स्टोरीज ऐकतोय, तर असं वाटतं की यार मी लाईफ जगलोच नाही आहे. कारण मी अशी कांड केलेच नाही आहे जे लोक करून बसलेले आहेत आता. माझ्यापेक्षा छोटी छोटी पोरांनी एवढे एवढे कांड केलेत ना, काय सांगू तुम्हाला, की ते ऐकून मला ट्रॉमा बसायला लागले. अरे यार, मी वाया घालवलेत माझं कॉलेज लाईफ, माझी स्कूल लाईफ. कॉलेजमध्ये तर मला आठवतच नाही की मी काय केलंय. मला कॉलेजचंच काय आठवत नाही आता सध्या. माझी मेमरी लॉस झाली आहे, काय कळतच नाही की मी कॉलेजमध्ये जायचो कधी, यायचो कधी, मला तेच नाही आठवत आहे. लोकांचे 6-7 वर्षाचे रिलेशनशिप आहेत, काही सक्सेसफुल झालेले आहेत, काही ब्रेकअप झालेले आहेत, त्यांच्या सॅड स्टोरीज आहेत, ते ऐकायला लागले मी. म्हणजे सिरियसली यार, माझं का असं काही नाही आहे. मी हसा लागतो. म्हणजे आता जरी विचार केला की या गोष्टींमध्ये पडायचा, तरी वय असं आहे की समोरून लगेच लग्नाचं प्रेशर सुरू होतं. कारण समोरच्या व्यक्तीचं पण लग्नाचं वय झालेलं असतं, घरातून त्यांचं प्रेशर येत असतं, आणि तुम्हाला काही एक्सप्लोरच करता येत नाही, काही तुम्हाला टाईमच भेटत आहे, तुम्हाला जास्त टाईम स्पेंडच करता येत नाही मग. आणि मी आता विचार केला की माझ्यापेक्षा कमी एजवाल्याने डेट करायचं, त्यांचे तर कॉन्सेप्टच वेगळे आहेत, त्यांच्या मी कॉन्सेप्टला मॅचच नाही करू शकत आहे, कारण मी त्यांची वाईबच नाही पकडू शकत आहे. त्यामुळे ह्याचंच मिनिंग नाही मिळत आहे मला अजून. काय आहे याचं मिनिंग? हे काय वेगळं आहे, हे एक वेगळं आहे, काय कळतच नाही मला. मी त्यामुळे त्यांच्यासोबत मॅचच नाही करू शकत आहे वाईब. करे तो क्या करे, इधर कुआ उधर खाई, बीच में लटके है अनिरुद्ध भाई. वाह, अच्छा राइमिंग.